नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। महाड तालुक्यात कामानिमित्त पुणे जिल्ह्यातून आलेल्या कुटुंबातील एका 10 वर्षीय चिमुरडीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। याबाबत महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर बसस्थानकात काल गुरुवारी सकाळी सुरेश चंद्रभान धामोरे या ST बस चालकाने स्वतःच्या ताब्यातील बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। धामोरे यांच्या विरोधात 1 ऑक्टोबर बुधवारी रोजी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केली आहे। ही धक्कादायक घटना शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा 12:30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। कोकण ते पश्चिम महाराष्ट्र होणारा आंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे, कारण या घाटातील डोंगरातून 3.5 किलोमीटरचा बोगदा काढण्यास मंजुरी मिळाली आहे। रत्नागिरी कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। इंस्टाग्रामवरील फ्रेंड रिक्वेस्टला प्रतिसाद न दिल्याचा राग मनात ठेवून एका तरुणावर 4 जणांनी हल्ला केल्याची घटना शिरूर तालुक्यात घडली आहे। डोंगरगण चौफुला परिसरातील हॉटेल स्वरा येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपितांविरोधात गुन्हा दाखल केलाय। राज्यात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात झाली आहे। कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीस ही आळा बसणार आहे। आधीच्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होणार आहे। कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे। पुण्यातील गुरुवार पेठेतील तब्बल 40 वर्षे जुन्या असलेल्या सफारी पेढीवर चोरट्यांनी डल्ला मारून तब्बल 70 किलो चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी एकाला उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून 36 किलो 442 ग्रॅम चांदी जप्त केली आहे। चोरी केलेली चांदी त्याने उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी नेली होती। अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल आहे, तर दुसरीकडे मुंबई ठाण्यात गरबा दांडियानिमित्त रोषणाईसाठी कोट्यवधी रुपये उधळले जात आहेत। शुभेच्छा बॅनरांनी चौक चौक रंगले आहेत। या अहमिकेत कोणताच प्रमुख राजकीय पक्ष मागे नाही। तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी यावर बोट ठेवलंय। गरबा इव्हेंट्समध्ये सेलिब्रिटींना बोलावून त्यांच्यावर लाखोंची उधळण करण्यापेक्षा ते शेतकऱ्यांसाठी खर्च करता आले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करून चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी लांबवल्याची घटना पुण्यातील भारती विद्यापीठ भागात घडली आहे। या प्रकरणी चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्य सरकारने आगामी ऊस गळीत हंगामात गाळपावर प्रति टन 15 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कपातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खिशातून काढून घेऊन त्यांनाच दिले आहेत। मुख्यमंत्री सहायता निधीसह इतर कपातीच्या माध्यमातून सरकार तब्बल 336 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करणार आहे। आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून कर घेऊन सरकार आपले दातृत्व दाखवत असून उत्तर प्रदेश, कर्नाटकसह इतर राज्यात अशी वसुली नसताना केवळ महाराष्ट्रातच का, असा सवालही केला जातोय। नागपूर जिल्ह्यातील तब्बल 204 गावांमध्ये विकसित स्मशानभूमीच नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ग्रामविकास विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून 10 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी धक्कादायक वास्तव समोर आले। त्यामुळे ही योजना नेमकी चालू आहे की नाही असे प्रश्न उपस्थित झाले आहेत। योजनेअंतर्गत येणाऱ्या नागपूर शहरातील रुग्णालयांनी रुग्णांना सेवा नाकारल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। घंटाळी भागातील कोट्यवधी रुपयांचा भूखंड विकासकाने विकसित करण्याकरता घेतला होता। त्या जागेत 3 गाळे होते। ते गाळे काढून देण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे याने 25 लाख रुपयांची लाच मागितली होती। पाटोळेवर ठाण्यातील प्रभावशाली नेत्याचा वरदहस्त असतानाही मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गृह खात्याच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केल्याची चर्चा आहे। लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे। पिंपरी चिंचवड येथील 24वाडी परिसरातील राम स्मृती सोसायटीत हा प्रकार घडलाय। इमारतीची लिफ्टमध्येच अडकल्यामुळे आत असलेल्या मुलाने अखेरचा श्वास घेतलाय। त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही।
आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगारी टोळीशी संबंधित असलेल्या 11 जणांना अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथील ब्राह्मण सभा भागातून ताब्यात घेण्यात आले। मुंबई पोलीस गुन्हे शाखा, हरियाणा पोलीस, नागपूर पोलीस गुन्हे शाखा आणि अमरावती ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने 2 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा ही अत्यंत गोपनीय आणि नाट्यमय कार्यवाही केली आहे। भारत आणि चीन यांच्यात थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। काही संघर्षामुळे ही सेवा थांबली होती। आता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही विमानसेवा सुरू होईल असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले। दोन्ही देशांतील पूर्वनिश्चित शहरांना ही सेवा जोडेल। 26/11 रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी शौर्याने लढा देत हिरो ठरलेला माजी NSG कमांडो गोत्यात आलाय। राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी कार्यदल यांनी बजरंग सिंग यांना अटक केली आहे। ते गांजा तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचे मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी घोषित केलंय। बिहारच्या पूर्णिया येथे शुक्रवारी सकाळी जोगबनी दानापूर वंदे भारत एक्सप्रेसने 4 किशोरवयीन मुलांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 किशोरवयीन मुले रेल्वे ट्रॅकजवळ येणाऱ्या ट्रेनचे रील बनवत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे। बंगलोरमधील एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध खळबळजनक आरोप केले आहेत। पुट्टेहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारदार महिलेने तिच्या पती आणि सासरच्या लोकांवर छळ, ब्लॅकमेल आणि शोषणाचा आरोप केलाय। तक्रारीनुसार महिलेने डिसेंबर 2024 मध्ये सय्यद इनामुल हकशी लग्न केले। लग्नावेळी 340 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि यामाहा बाईक देण्यात आली होती। लग्नाच्या काही दिवसातच महिलेला कळले की तिचा पती आधीच विवाहित आहे। अनेकदा डॉक्टरांचे हस्ताक्षर इतके किचकट असते की औषधांचं नाव चुकण्याची भीती असते। हीच गंभीर बाब लक्षात घेऊन पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय, जो देशभरातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। डॉक्टरांचे वाचता न येणारे हस्ताक्षर हे रुग्णांच्या जीवासाठी धोका आहे असे स्पष्ट मत नोंदवत कोर्टाने डॉक्टरांना सर्व औषध चिठ्ठ्या सुवाच्य किंवा ठळक अक्षरांमध्ये लिहिण्याचं बंधनकारक केलं आहे। डिजिटल प्रिस्क्रिप्शन सुविधा नसेल तर हे करावे लागेल असंही कोर्टाने म्हटलंय। एका तेलाच्या जहाजाला भारताचा जवळचा मित्र फ्रान्सने ताब्यात घेतलंय। या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन संतापले आहेत। त्यांनी या घटनेवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की हा समुद्रातील चाचेगिरी आहे। अशा समुद्रातील चाच्यांना संपवलं जातं। जर अशा प्रकारच्या कुरापती सुरूच राहिल्या तर संघर्षाचा धोका गंभीर होणार आहे। दरम्यान फ्रान्सने सांगितलंय की ते जहाजाच्या कॅप्टनवर खटला चालवणार आहे। इस्रायलने बुधवारी रात्री गाझासाठी निघालेली मदत सामग्री घेऊन जाणारी जहाजे समुद्रात रोखली आहेत। या जहाजांवर 40हून अधिक बोटी आणि शेकडो कार्यकर्ते होते। इस्रायली सैनिकांनी बोटींवर चढून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झाल्याचा आरोप अनेक देशांनी केलाय। ट्रम्प यांच्या शांतता योजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यूकेमधील गोंधळादरम्यान पाकिस्तानी लष्कराचा गणवेश, हेल्मेट आणि इतर उपकरणे फक्त 10 रुपयांना विकली जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत एका निदर्शनाजवळचा असल्याचं सांगितलं जातंय। निदर्शकांना पाकिस्तानी लष्कराचा गणवेश, हेल्मेट 10 रुपयांना विकण्याचा दावा करून त्यांची खिल्ली उडवत असल्याचं दिसतंय। शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरण्यास राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे। सुधारित वेळापत्रकानुसार 9 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील। राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूर यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली होती। परिषदेच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील तब्बल 54 विद्यापीठांवर बडगा उगारलाय। विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती जाहीर न केल्याने आणि UGCकडे अनिवार्य माहिती सादर न केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। यात राज्यातील पुणे जिल्ह्यामधील DY पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठ आणि अलाड विद्यापीठ या 2 विद्यापीठांचा समावेश आहे। राज्यातील ग्रामीण भागांमध्ये शाळांची परिस्थिती बिकट होत असल्याचं चित्र आहे। UDAS प्लस वरील 30 सप्टेंबर पर्यंतच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रकारच्या श्रेणींतील 394 शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झालं नसल्याचं समोर आलंय। सुमारे 8000 शाळांची पटसंख्या 10च्याही खाली आहे। स्नॅपचॅटवर फक्त 5 GB पर्यंत मोफत स्टोरेज तुम्हाला मिळू शकतं। जर तुम्हाला 5 GB पेक्षा जास्त स्टोरेजची आवश्यकता असेल तर तुम्हाला सशुल्क स्नॅपचॅट स्टोरेज प्लॅन खरेदी करावा लागेल। जर तुम्ही आधी स्नॅपचॅटवर 5 GB पेक्षा जास्त स्टोरेजचे फोटो आणि व्हिडिओ सेव्ह केले असतील तर तुम्हाला ते ठेवण्यासाठी आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर मंत्र्यांपेक्षा अत्यंत उजवी कामगिरी केली आहे। आता त्यांनी कागदी बॉन्ड हद्दपार केले आहे। त्या जागी आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात करण्यात आली आहे। आयातदार आणि निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय।
आसाम पोलिसांनी गायक जुबिन बर्ग यांच्या सिंगापूरमधील मृत्यू प्रकरणात त्यांचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा विरोधात गुन्हा नोंदवलाय। यासोबतच ईस्ट इंडिया फेस्टिवलचे आयोजक शामकानू महंता यांचे नावही या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले। पोलिसांनी बुधवारीच दोघांना अटक केली होती। जुबिन गर्ग महंत यांच्या आयोजित केलेल्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले होते। त्याच्या एक दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला होता। आशिया कप 2025 ट्रॉफी वाद प्रकरणात बीसीसीआय, एसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे। बीसीसीआय नकवींना हटवण्यासाठी इतर सदस्यांना तयार करून बहुमताची जुळवाजुळव करत आहे। याबाबतीत श्रीलंकेचा भारताला पाठिंबा असल्याचं म्हटलं जातंय, तर बांगलादेश पाकिस्तानच्या बाजूने असल्याची चर्चा आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।